आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। बीडच्या गेवराईमध्ये कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय। छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ ही दुर्घटना घडली। भरधाव कंटेनरनं बंद पडलेल्या कारला जोरदार धडक दिली आणि या अपघातात बंद पडलेल्या कारमधील 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेनंतर कंटेनर चालक या घटनास्थळावरून फरार झाला। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक तसंच पोलीस आणि आपत्कालीन पथक हे घटनास्थळी दाखल झालं। मृतदेह स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले। फरार चालकाचा शोधही सुरू आहे। मात्र या संपूर्ण घटनेमध्ये स्पष्टपणे असं पाहायला मिळालेलं होतं की कार बंद पडलेली होती आणि बंद पडलेली ही कार ज्या ठिकाणी होती तिथेच 6 जण होते। ज्या 6 जणांना आपण पाहतोय कशा पद्धतीनं कंटेनरनं जोरदार धडक दिली। जे 6 जण बाहेर या ठिकाणी उभे होते अशा सगळ्यांना धडक देत कंटेनर तिथनं जोरात निघून गेला आणि त्यानंतर तो तिथून फरारही झाला। घडलेल्या घटनेनंतर स्थानिकांची ही बाब लक्षात आली आणि तातडीनं त्यांना मदतीसाठी लोक तिथे धावले। मात्र तोपर्यंत या गाडीतल्या सर्वच्या सर्व 6 जणांचा मृत्यू झाला। कार का बंद पडलेली आहे या संदर्भातली पाहणी करण्यासाठी लोक बाहेर उभे होते आणि त्यातच काळानं त्यांच्यावर घाला घातला। 6च्या 6 जण ठार झाले। तेव्हाची ही दृश्य आता समोर आली आहेत। एक सीसीटीव्ही फुटेज आपल्याला पाहायला मिळते आणि ही दुर्घटना घडल्यानंतर सैरावेरा अक्षरशः लोक धावत होते। मात्र तोपर्यंत 6 जणांचा जीव गेलेला होता आणि गाडीच्या आजूबाजूला या सर्वांचे म्हणजे 6च्या 6 जणांचे मृतदेह फेकले गेले। अक्षरशः ते फेकले गेले आणि त्यात सगळ्यांना आपला प्राण गमवावा लागला। भीषण अशा स्वरूपाचा हा अपघात घडलेला आहे। कंटेनर चालक मात्र फरार झालेला आहे। अतिशय भरधाव वेगात हा कंटेनर या भागातून आला आणि जोरदार धडक या गाडीला दिली। गाडीमध्ये बसलेले उभे असलेले अशा सगळ्या जणांना या कंटेनरची इतकी जोरदार धडक बसली की यात सर्वच्या सर्व 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। मात्र दुर्दैवाची बाब ही की कंटेनर चालक मात्र कोण आहे हे अजूनही कळू शकलेलं नाहीये। त्याला अजूनही पकडण्यात यश आलेलं नाहीये कारण ही दुर्घटना घडल्यानंतर तो तिथून फरार झालाय। अधिक माहिती घेऊयात। आकाश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आकाश, नेमकी ही घटना कशी घडत गेली? कंटेनरनी कशा पद्धतीने धडक दिली? काय तिथे झालेलं होतं? जरा सविस्तर माहिती द्याल। नक्कीच आपण बघू शकतात की बीडच्या गडी परिसरामध्ये सोमवारी रात्री उशिरा गाडीचा बिघाड झाल्यानंतर ती गाडी आणण्यासाठी गेलेल्या 6 जणांना कंटेनरने चिरडल्याची घटना बघायला मिळत आहे। या अपघातामध्ये 6 जण जागीच ठार झाले आहेत आणि कंटेनर चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे। त्याचा सीसीटीव्ही देखील आता समोर आला आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कंटेनर चालकाचा शोध घेत आहेत। नक्कीच। मात्र या संपूर्ण घटनेमध्ये ही कार ज्या ठिकाणी उभी होती तिथे किती जण बाहेर येऊन उभे होते आणि कारचा जो काही बिघाड झालेला होता त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली का? किती कार दुरुस्तीसाठी कुणाला बोलावलं होतं का? सगळेजण बाहेर का आलेले होते? काही कळू शकले का? कार बिघाड झाल्यानंतर हे 6 जण कारमध्ये काय बिघाड झालाय हे पाहण्यासाठी बाहेर आले होते आणि त्याच वेळी हा कंटेनर तिथून जात होता। भरधाव वेगात असल्यामुळे या 6 जणांना त्या कंटेनरनं चिरडलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आकाश। तर दुर्दैवी घटना घडलेली आहे। तब्बल 6 जणांना प्राण गमवावे लागलेले आहेत। एक संपूर्ण ही घटना पाहण्यासाठी नेमकं काय घडलेलं आहे, गाडीतला बिघाड काय आहे हे पाहण्यासाठी उभ्या असणाऱ्या 6 जणांना अक्षरशः जोरदार धडक बसली आणि यात 6 जणांना जीव गमवावा लागलाय।